कमळात झालं की आज बडिशन करायला चालू. आता बडिशन कसं करायचं, सुई कुठनं आणायची, औषध कुठलं वापरायचं, चुकीचं वापरल्यानंतर काय होतंय ते आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगतो. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बडिशन करायला चालू केलं. आपण औषध वापरताय कॉन्फिडर सुपर, लिटरला अर्ध्या मिलीनं. तुमच्यापाशी टाटा मेड असेल तर टाटा मेडा तुम्ही लिटरला 1 मिली वापरू शकता. औषधाचं प्रमाण जास्त होऊन द्यायचं नाही, मापात पाप होऊन द्यायचं नाही, तर डाग पडते तर परत केळाशनी. आणि लई दिवसात ना आम्ही सुया खूपसाय चालू केलं, युद्धाला चालल्यानं वाटायला लागला आम्हाला. आणि ह्या कशा सुयेतनं बाहेर औषध येतंय तुम्हाला दिसतच असेल, त्यामुळे भरपूर फायदा आहे. बर्निशन मारताना सुरुवातीला तुम्ही तिथं आपल्याला दिसायजोगं पानं फाडून घ्या. आता आम्हाला हाय अंदाज, त्यामुळे आम्ही काही जास्त पानं फाडत नाही. आणि वरनं पूर्णपणे 4 बोटा अंतर ठेवायचं. आणि कमळात फक्त 100 मिलीच औषध गेलं पाहिजे, तर जास्त जाऊन द्यायचं नाही. थोडंफार जातं पण जास्त होऊन द्यायचं नाही. आणि लगेच दोरी बांधून घ्यायची, नाही तर दोरी नाही बांधल्यावर डबल त्यालाच खूपच चालला. ह्या कमळात सुई खूप साजी राहिली होती, मच्छरानं पार वारबाडून पार रागात पेल्यानंच केलंय. त्यामुळं उमलताना सगळ्यात महत्वाचं असतं त्याला प्रोटेक्शन असणं, तीच हे औषध काम करतं. आता औषधाचा अंदाज कसा घ्यायचा, मनातल्या मनात 1, 2, 6 पर्यंत म्हणायचं. शाळेत म्हणलं नसलं तर इथं म्हणावं लागतं. 6, 7 पर्यंत म्हणलं की नाही 100 मिली औषध जातं या. आणि खुपसताना तुम्ही सुई बघू शकता, आपण 4 बोटाचं अंतर ठेवत आहे. लेझर खाली खुशी खूप असली तर केळं परत खाली खराब होणार आहे ती. त्यामुळे ही काळजी तुम्हाला 100% घ्यायचीच आहे. आता सुई कुठं भेटती, सुई तुम्हाला टेंभुर्णीत, कंदरमध्ये, अकलूजमध्ये कुठं पण भेटून जाईल. तर आजचा व्हिडिओ आपला केळी उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही आपल्या अकाउंटला फॉलो करा.